यदा 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 हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी मी युगानयुगे जन्म घेईन। अशीच काहीशी परिस्थिती या महाराष्ट्रात तयार झाली। एक तर 350 वर्ष हा महाराष्ट्र उभ्या अंधारात होता, तेव्हा हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला। याच युगपुरुषाच्या सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची एक लहानशी गाथा 7वी ब वर्गातील विद्यार्थी सादर करीत आहेत। महाराष्ट्र असंच सुखात नांदत असताना एका नराधमाची वक्र दृष्टी त्यावर पडली आणि अवघा महाराष्ट्र परक्यांच्या टाचेखाली तुडवला जाऊ लागला। जेव्हा आपल्याच घरातील माय आणि गोठ्यातील गाय सुरक्षित नव्हती, त्यावेळी मनातील अंधकार मनात घर करून बसतो। अशा वेळी साधू संत, लहान थोर, लेकीबाळी अख्खा महाराष्ट्र तुम्हाला गारण घालतो। जेजुरीच्या खंडोबा, पंढरीच्या विठोबा, तुळजापूरच्या भवानी आई दारुगड, दारुगड आई दारुगड। सरते शेवटी देवानं गारणं ऐकलंच। साल 1551, शुक्ल साल 90चं शिशिर ऋतू फाल्गुन मध्य तृतीयेला सायंकाळी कलियुगातील नरसिंहच्या नवमंडळातील सूर्याच्या नक्षत्रातील ध्रुवाचा शिवछत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला। कोणी राम घ्या, कोणी कृष्णा घ्या, कोणी गोविंद घ्या, कोणी मल्हार घ्या। बाळाचं नाव काय ठेवलं? बाळाचं नाव शिवाजी। झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा। चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा। झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा। बालपणापासूनच जिजाऊंनी शिवबांना धर्म अधर्म सत्य असं त्याचे धडे दिले, तसेच शस्त्र व शास्त्राचेही शिक्षण सुरू झाले। यशस्वी हो। एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य निर्माण करू शकत नाही। त्यांच्यासोबत निष्ठावान मावळेही लागतात आणि शिवबांच्या सवंगडी ते नेहमीच त्यांच्यासोबत असत। रायरेश्वरजवळ शिवरायांनी शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची। आम्ही मराठे यवनांची पिढा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत। राष्ट्र भावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत।
स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हाला श्रेयस द्यावे. हे राज्य हवे हीच श्रींची इच्छा. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. रायरेश्वराजवळ शिवरायांनी शपथ घेतली आणि कार्याला सुरुवात झाली. त्यानंतर अनेक किल्ले घेतले. त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे किल्ले. ते म्हणजे अफजल खान, यशस्वी भव, जगदंब. अब शिवाजी को कौन मारेगा? अब क्या होगा दिल्ली सल्तनत का? हम लाएंगे शिवाजी को जिंदा या मुर्दा. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. आता शुभांचे काय खरे नाही. इकडे निजाम आणि तिकडे इंग्रज, जो तो बोलू लागला. मुजरा मासाहेब, मुजरा राजे महाराज, आपला टिकाव लागणार नाही. खानाचे सैन्य आफाट आहे. आपण माघारी जावे, काही दिवसांसाठी अज्ञातस्थळी जावे. काय म्हणालात रायबा? आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणे महत्वाचे आहे. रायबा, शिवबा केवळ आमचे पुत्र नाहीत, अवघ्या मराठी मनाचा स्वाभिमान आहे. या मातेने केवळ पुत्र गमावले तरी बेहत्तर, परंतु पळून जाणे मराठी मुलकाचा स्वाभिमान गमवता कामा नये. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मनाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत येईल. यशस्वी भव. प्रतापगडच्या पायथ्याशी खान खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला. अनाशा शामियानात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ हमारे गले लग. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजर घारी जी 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 जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमान मान्याला, खान दाभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्याने केला, कट्यारीचा वार त्याने केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत वत अंगाला, चिलखत वत अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान एडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामंदी बिजवाडा कलला, पोटामंदी बिजवाडा कलला. वाघनकांचा मारा केला, वाघनकांचा मारा केला. टराटरा फाड पोटाला, टराटरा फाड पोटाला. तडा गेला खानचा कोतडा बाहेर आला जी जी जी. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्य वाढीची मोहीमच हाती घेतली. हिंदवी स्वराज्य ही वाढू लागले. हिंदवी स्वराज्य ही वाढू लागले. अनेक संकटे आली, त्यावर मातही झाले. आता स्वराज्याच्या मुली बाळीही सरसावल्या होत्या. कोणतेही संकट आले धीराने तोंड देत होते. उन्हाळ्याने पावसाळा, उन्हाळ्याने पावसाळा, स्वराज्याचा गारवा. जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची
जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या आण्या होईल तुझीच रे शोभा बोल दुरून शहाण्या आम्ही जिजाऊच्या मुली मीडियावरी तिखट बोल जपून रे बाबा बोल जपून रे बाबा आब जाईल फुकट उन्हाळा आणि पावसाळा स्वराज्याचा गारवा जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव एक थांबा तसं